भारतात लोकसंख्येच्या आधारावर टियर म्हणजे स्तर रचना केली गेलेली आहे। त्याची रचना पुढील प्रमाणे आहे। टियर स्तर 1 मध्ये 50 लाख ते 5 कोटी पर्यंत लोकसंख्या स्तर 1 अ वर्ग। टियर स्तर 2 मध्ये 10 लाख ते 50 लाखांपर्यंत लोकसंख्या स्तर 2 ब वर्ग। टियर स्तर 3 मध्ये 3 लाख ते 5 लाखांपर्यंत लोकसंख्या स्तर 3 क वर्ग। आपले शहर आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या संदर्भात विचार केल्यास आपण टियर 1 मध्ये असणं आवश्यक होतं, परंतु अजूनही आपण टियर 3 मध्येच आहोत। या सार्वजनिक विषयासाठी शासनाकडे मागणी केली तरच महानगर प्रदेश स्थापन होऊ शकेल। नियोजित कोल्हापूर महानगर प्रदेशाचा अंतिम आराखडा तयार करणं हे अत्यंत गरजेचं आहे। यानंतर विकास आराखड्याची राहते ती फक्त पारदर्शक आणि काटेकोर अंमलबजावणी। महाराष्ट्रातील प्रमुख महानगर प्रदेशांची रचना ही याप्रमाणे केली गेलेली आहे। त्यामध्ये महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायती यांचं क्षेत्र समाविष्ट असतं। उदाहरणार्थ MMRDA मुंबई यामध्ये एकूण 9 महानगरपालिका, 9 नगर परिषदा, 1 नगर पंचायत, अंदाजे 1000 ग्रामपंचायती यांचा समावेश आहे। PMRDA मध्ये म्हणजे पुण्यामध्ये एकूण 2 महानगरपालिका, 12 नगरपालिका, 2 नगर पंचायती, 3 छावणी बोर्ड्स, 1401 ग्रामपंचायती यांचा समावेश आहे। NMRDA म्हणजे नागपूरमध्ये एकूण 1 महानगरपालिका, 13 नगरपालिका, 1 छावणी बोर्ड, 776 ग्रामपंचायती यांचा समावेश आहे। NMRDA नाशिकमध्ये एकूण 2 महानगरपालिका, 10 नगरपंचायती, 1373 ग्रामपंचायती यांचा समावेश आहे। यामधील महानगर प्रदेशांचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री, तर नागपूर प्राधिकरणाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आहेत। तर कोल्हापूरचे नागरिक क्षेत्र प्राधिकरण असल्यामुळे अध्यक्ष पालकमंत्री आहेत। आता बघा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 महानगरपालिका, 9 नगर परिषदा, 2 नगरपंचायती आणि 1027 ग्रामपंचायती आहेत। तर मग कोल्हापूर का नाही होत महानगर प्रदेश? हाच आमचा खरा प्रश्न आहे। धोरणकर्त्यांच्या या गंभीर दुर्लक्षामुळे आणि चुकीच्या विकास धोरणांमुळे आज आपण मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, ठाणे यांची बरोबरी नाही करू शकलेलो। कोल्हापूर शहर आणि जिल्हा कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण KMRDA म्हणूनच का विकसित झालेलं नाही, असे प्रश्न आपल्या सगळ्यांना पडणं आज आवश्यक आहे। आज यातून सावरलो नाही तर भविष्यात सगळ्याच क्षेत्रात मुख्यतः युवक युवतींना भीषण स्थितीचा सामना करावा लागणार आहे। महानगर प्रदेशासाठी 10 लाख लोकसंख्या आणि 200 स्क्वेअर किलोमीटर संलग्न क्षेत्र अशी अट आहे। आता ही अट पूर्ण होत असतानाही धोरणकर्त्यांनी या महत्त्वाच्या मुद्द्याकडे का बरं दुर्लक्ष केलेलं आहे? त्यासाठीच S4A विकास आघाडीच्या वतीनं 2015 साली कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार उभे करून कोल्हापूर मेट्रो सिटी हा मुख्य अजेंडा आणि जनजागृतीचा उद्देश होता। 2015 पासूनच कोल्हापूर शहर आणि जिल्हा कोल्हापूर महानगर प्रदेश KMRDA म्हणून मान्यता मिळण्यासाठी आणि ते विकसित होण्यासाठी सगळ्या स्तरांवर सातत्याने पाठपुरावा आम्ही करतो आहोत। महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 सेक्शन 42D प्रमाणे MMRDAच्या धर्तीवर मेसर्स लुईस अँड बर्गर अमेरिका यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे विकास आराखडा करण्यासाठी नेमणूक करून महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची मान्यता घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला पाहिजे, तरच शेती, उद्योग, IT, इलेक्ट्रॉनिक हब, पर्यटन, पर्यावरण, ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन इत्यादींचा विकास होईल। जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना शाश्वत विकासाचा अर्थ समजून येईल। म्हणूनच या प्रश्नासाठी शासन स्तरावर सर्व घटकांनी आग्रही मागणी केली पाहिजे। या संदर्भानच
या व्हिजन डॉक्युमेंटरीचं सादरीकरण आम्ही करतो आहोत. देशातील महत्त्वाची महानगरं विकसित होण्यासाठी 30 ते 35 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. त्रुटींविरहित आवश्यक विकास आराखड्याचं प्लॅनिंग करण्यासाठी 3 ते 5 वर्ष लागतात. यामध्ये झोनिंग, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करण्यासाठी पुढची 30 वर्ष लागतात. मगच ही शहरं तांत्रिकदृष्ट्या विकसित होऊ लागतात. चेन्नई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली, मुंबई, नागपूर अशा महानगरांचं आजचं चित्र आणि 35 वर्षांपूर्वीचं चित्र याकडे जर कटाक्ष टाकला तर आपल्याला असं कळून येतं की पुढील 100 वर्षांचा विचार करून विविध कारणांमुळे लोकसंख्येत होणाऱ्या वाढीचा विचार करणं ही महत्त्वाचं आहे आणि त्यानुसारच आराखडा तयार करावा लागतो. आज आपल्या शहर आणि जिल्ह्यांची एकूण लोकसंख्या अंदाजे 55 लाखांच्या आसपास आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार केल्यास भविष्यात पुढील 30 वर्षात शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे 3 ते 5 कोटींचा टप्पा गाठू शकेल. शहर आणि जिल्ह्यातील या क्षेत्रांमध्ये 1 इंच देखील वाढ होणार नाही. त्यामुळे वाढती लोकसंख्या विचारात घेता नियोजित कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात KMRDAची स्थापना म्हणूनच अत्यंतिक गरजेची आहे. देशामध्ये पुढील 4 प्रमुख मुद्द्यांच्या चौकटीत विकासाची व्याख्या कायदेशीररित्या तयार झालेली आहे. त्यानुसार नियोजित कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच KMRDAची स्थापना करत विकास आराखड्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. जगामध्ये आणि भारतामध्ये 4 मुद्द्यांवर विकास होत आहे आणि यामुळं विकासाची व्याख्या सगळ्यांना समजून येईल याची खात्री आहे. विकासाचे मुद्दे असे आहेत. पहिला आहे व्यापक आराखडा म्हणजेच मास्टर प्लॅन. दुसरा कार्यक्षेत्र विभागणी अर्थात झोनिंग. तिसरा दळणवळण ट्रान्सपोर्टेशन आणि चौथा पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर. आता मुद्देसूर याची माहिती घेऊया. पहिला व्यापक आराखडा म्हणजेच मास्टर प्लॅन. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 सेक्शन 42D नुसार नगर रचना योजनेमध्ये 3 टप्पे आहेत. पहिला प्रारूप नगर रचना योजना ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम. दुसरा प्राथमिक नगर रचना योजना प्रिलिमिनरी टाउन प्लॅनिंग स्कीम आणि अंतिम नगर रचना योजना फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम. राज्याने या टप्प्यांवर विविध निर्णय घेतलेले आहेत ज्यामध्ये योजना तयार करणं, सार्वजनिक सुनावणी घेणं आणि अंतिम मंजुरी देणं समाविष्ट आहे. सरकार प्राधिकृत कंपनी स्थापन करते आणि व्हिजन स्टेटमेंटद्वारे सुरुवात करते. व्हिजन स्टेटमेंट अंतर्गत उद्दिष्ट आणि आकांक्षांच्या प्रेरणादायी घोषणा शहराच्या भविष्यातील स्थितीचं वर्णन करत सदर कंपनी या आराखड्याद्वारे काय साध्य करू इच्छिते आणि तिचे काय परिणाम असू शकतात याचा या स्टेटमेंटमध्ये समावेश असतो. लँड यूज प्लॅन यामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या उपलब्ध जमिनीची नोंद करत तिचा वापर आणि त्यावरील नियंत्रण याचं नियोजन केलं जातं. ट्रान्सपोर्टेशन प्लॅन यामध्ये भविष्यातील धोरणं, उद्दिष्ट्य, गुंतवणूक आणि स्थानिक नियोजन डिझाईन परिभाषित प्रक्रियेद्वारे लोक आणि वस्तू उच्च स्थानांवर नेण्याचं नियोजन केलं जातं. अर्बन डिझाईन यामध्ये सुंदर, सुरक्षित आणि कार्यक्षम शहरासाठीची रचना ज्यामध्ये अंतर्गत रस्ते, इमारती, विविध सुविधांकरता जागेचा वापर म्हणजेच अर्बन डिझाईन. यानंतर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण होणारी विविध प्रदूषण, समस्या, नुकसान यावर नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन अर्बन डिझाईन मधून साध्य केलं जातं. पब्लिक स्पेसमध्ये रस्ते, चौक, उद्यानं, तलाव, नदी, समुद्र किनारे जिथे सर्वसामान्य नागरिकांना खुले असतात अशा पब्लिक स्पेसद्वारे नागरी आणि शासन यांचा अप्रत्यक्षरित्या संवाद घडत असतो. डिझास्टर मॅनेजमेंट नैसर्गिक आपत्ती ही नैसर्गिक आणि मानवी चुकांमुळे देखील अवतरते. त्यामुळे आपत्ती काळातील जबाबदारी, जोखीम, व्यवहारात्मकता, वित्तीय कार्यवाही, संदेशवहन आणि माहितीचे व्यवस्थापन हे महत्त्वपूर्ण. यामुळे आपत्तींमधील नुकसान पातळी कमीत कमी होण्यासाठीचे नियोजन यामध्ये करण्यात येते.
स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह, यामध्ये माहिती आणि संवाद तंत्रज्ञान म्हणजेच ICT तसंच इंटरनेट ऑफ थिंग्स IoT स्मार्ट सिटीच्या नियोजन कार्यात महत्त्वपूर्ण ठरतात. अशा प्रकारे सेवा सुधार, सुरक्षित आणि संतुलित जीवनातील अनेक समस्या स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह मधून निपटल्या जाऊ शकतात. कार्यक्षेत्र विभागणी, झोनिंग. महानगर प्रदेश विकसित होण्यासाठी विविध स्तरांवर कार्यक्षेत्र विभागणी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. रेसिडेन्शियल झोन, निवास क्षेत्र म्हणजे मुख्यतः गृहनिर्माणासाठीचं क्षेत्र, ज्यामध्ये घरं, अपार्टमेंट्स, इतर निवासी संरचनांचा समावेश केला जातो. कमर्शियल झोन, व्यावसायिक क्षेत्र. यात विविध क्षेत्रातील व्यावसायिक क्रियाकलाप नियोजनामुळे महानगरातील वाहतूक व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचं नियोजन स्मार्ट सिटी विकासाचा वेग वाढवतं. त्यानंतर इंडस्ट्रियल झोन, औद्योगिक क्षेत्र नियोजनाद्वारे विविध क्षेत्रीय उद्योग व्यवसायातील उत्पादन किंवा इतर पूरक क्रियाकल्पांमध्ये गुंतलेल्या व्यवसाय आणि संस्थांचा समावेश होतो. मिक्स्ड यूज झोन्स ही एक उपश्रेणी सूचीबद्ध प्राथमिक क्षेत्र उद्देशांपैकी 2 किंवा अधिक म्हणजे उदाहरणार्थ शेती, वनीकरणासाठी तरतूद असलेल्या झोनसाठी असते. त्यानंतर ॲग्रिकल्चरल झोन, कृषी क्षेत्र हा महानगरांच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक. यामध्ये भौगोलिकदृष्ट्या 4 झोन्समधून दिशा स्पष्ट होते. ब्ल्यू झोन, नदी पाण्याचं क्षेत्र. रेड झोन, पुराच्या पाण्याचे धोकादायक क्षेत्र. ग्रीन झोन, शेतीविषयक. तर येलो झोन, रहिवासी क्षेत्र होय. कॉन्झर्वेशन, संवर्धन क्षेत्र. संवर्धनासाठी नियोजित केलेलं क्षेत्र जिथं पाण्याचे नैसर्गिक स्रोत, ऐतिहासिक इमारती, प्राणी तसंच वनस्पती अधिवास यांचा समावेश असतो. याला शासकीय संरक्षण दिलं जातं. हाईट अँड डेन्सिटी रेग्युलेशन्स, राष्ट्रीय इमारत संहिता म्हणजेच NBC आणि स्थानिक नगरपालिका वेगवेगळ्या झोनिंग क्षेत्रातील इमारतींची उंची आणि लोकसंख्या घनतेच्या प्रमाणात हाईट अँड डेन्सिटी रेग्युलेशनची अंमलबजावणी करतात. बिल्डिंग सेटबॅक्स अँड बफर्स, अचल मालमत्ता म्हणजे जमीन, मालमत्तेच्या आणि संरचना रेखांकनामधील अंतरामुळे सुरक्षिततेसह लँडस्केपिंगचं सौंदर्यीकरण वाढवतं. कार्यक्षेत्र विभागणी झोनिंगचं महत्त्व म्हणूनच अधोरेखित ठरतं. दळणवळण, ट्रान्सपोर्टेशन. रोड नेटवर्क, परस्परांना जोडलेल्या रस्त्यांचं विस्तृत जाळं ही एक प्रणाली आहे जी समाजाची रचना अधोरेखित करतं, संवाद आणि विकासाची सांगड घालतं. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन ITDP, सार्वजनिक वाहतुकीचं उद्दिष्ट जे शाश्वत आणि राहण्यायोग्य व्यवस्थेला ज्या त्या गरजेनुसार इप्सित ठिकाणी पोहोचवणं होय. नैसर्गिक चालणं, सायकलिंग ते वाहनांच्या वापरासाठीची गरज म्हणून एकात्मिक उच्च गुणवत्तापूर्ण रोड नेटवर्क्स विकसित केले जातात. नॉन मोटोराइज्ड ट्रान्सपोर्ट NMT म्हणजेच इंजिन, मोटर्स किंवा विद्युत विरहित मानवी शक्तीने चालणारी वाहतूक, चालणे, सायकलिंग, व्हीलचेअर इत्यादी. ट्रान्सपोर्टेशन हब्स, प्रवासी आणि माल वाहतुकीची वाहतूक केंद्र, टर्मिनल्स, विमानतळ, बंदरं यांचा समावेश. ट्रॅफिक मॅनेजमेंट, स्थिर गतिमान वाहतुकीच्या योग्य व्यवस्थापन आणि नियंत्रणाद्वारे नागरिक, वस्तू आदींना सुरक्षितता बहाल होत पर्यावरण संरक्षणातही चालना मिळते. पार्किंग अँड मोबिलिटी मॅनेजमेंट, याद्वारे गर्दी, जॅमिंगवर नियंत्रण राखलं जातं. यामुळे दळणवळणात अधिक सुलभता येते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सायकलिंग यासारख्या वाहतूक पर्यायांच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्यात येते. इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ITS, बुद्धिमान वाहतूक व्यवस्थेच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून विस्तृत संकुचित रोड नेटवर्क्समधील वाहतूक कोंडी टाळणं, वाहतूक सुलभ करणं साध्य होतं. इलेक्ट्रिक व्हेइकल इन्फ्रास्ट्रक्चर, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हेइकलचा वापर वाढवणं, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे निर्माण या इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे केले जाते. चार्जिंग स्टेशन्स, बॅटरी एक्सचेंज आदी सुविधा पुरवल्या जातात. अशा प्रकारे महानगर प्रदेशाच्या आराखड्यात दळणवळण हा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.
पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, वॉटर सप्लाय, तलाव, नदी, नाले, भूजल या नैसर्गिक जलस्रोतांचा योग्य विनियोग करत निवास, कृषी, औद्योगिक गरजांसाठी वापरणं, यासाठी शास्त्रीय पद्धतीचे आराखडे तसंच एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सूर्य, वायू, जल या निसर्गनिर्मित स्रोतांपासून अक्षय ऊर्जा मिळत असते आणि यावर आधारित काही प्रमाणात मानव निर्मित ऊर्जा प्राप्त होते। यासाठी त्या क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करणे, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेत सांडपाणी पारंपरिक तसंच विविध आधुनिक पद्धतींद्वारे एकत्र आणून त्यावर प्रक्रिया करत पुनर्वापर करणे हे सार्वजनिक आरोग्य आणि पूर नियंत्रणासाठी महत्त्वाचे ठरते। पब्लिक स्पेसेस अँड पार्क्स, सार्वजनिक रस्ते, खुल्या जागा, उद्याने आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मैदाने ही सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली असतात। मनोरंजन आणि आरोग्यकारक तसंच सामाजिक संवाद आणि जीवनाची गुणवत्ता वाढवणारे ठरतात, जे महानगर प्रदेशांच्या शुद्ध वातावरणासाठी अत्यावश्यक आहेत। इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम्स, आपत्कालीन काळात आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली म्हणजेच ERS द्वारे नागरिक, मालमत्ता, पर्यावरण यांच्या संरक्षणासाठी कार्यान्वित असते। धोके, नुकसान हे नियंत्रित करते। स्मार्ट सिटी इन्फ्रास्ट्रक्चरमुळे शहरी भागातील तंत्रज्ञानाचं आणि संपूर्ण माहितीचं संकलन झाल्यामुळे कार्यक्षम आणि शाश्वत जीवनासाठी रिअल इस्टेट विकास आणि गुंतवणूक धोरणांवर परिणामकारक ठरतं। ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर, नैसर्गिक आणि अर्ध नैसर्गिक क्षेत्रांचं एक नेटवर्क जे स्वच्छ हवा, पाणी तसंच निसर्ग यांच्या आपत्तींमधून निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यानं निर्माण होणाऱ्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन, जैवविविधता संरक्षण, संवर्धन आदींबाबत सर्वसमावेशक धोरण आखणं होय। अर्बन फॉरेस्ट्री, शहराचं हरितकरणही अत्यंत महत्त्वाचं। शहराबाहेरील परिसरात झाडांचं जंगलीकरण व्यवस्थापन करत पर्यावरणीय आव्हानांचा सामना आणि मात यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार केला जातो।